सोलमेट एक प्रेमकथा भाग 18. अवनीला आठवलं काल ईशासाठी ती त्या पबमध्ये गेली होती. त्यानंतर ईशाचं दारू पिऊन टल्ली होणं, तिला सोडल्यानंतर काल भेटलेली ती मुलगी, तिची बहीण आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना तिला आठवू लागल्या. ती मुलगी कुठे आहे आणि ती ठीक तर असेल ना? आय होप की ती सेफ असेल. आणि मी इथे कशी आले? प्रश्न आणि फक्त प्रश्नच होते तिच्याकडे. विचार करून करून आता तिचं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. अवनीने घड्याळात बघितलं. सकाळचे 10 वाजले होते. ती जिथे होती त्या रूममध्ये सर्व वस्तू जास्त किमतीच्या होत्या. यावरून ज्याने आपल्याला इथे आणलं तो माणूस नक्कीच खूप श्रीमंत असणार. तिला आता कोणत्याही संकटात पडण्याआधी इथून निघायचं होतं. ती बेडवरून उठली आणि आजूबाजूचा अंदाज घेत तिथे कुणीही नसल्याने अवनी तडक दरवाजाच्या दिशेने निघाली. ती दरवाजा उघडणार तितक्यात तिला कुणाच्या तरी बुटांचा आवाज आला. तिने घाबरून पटकन समोरच्या टेबलवरचा वास उचलला आणि ती चपळाईने दरवाजाच्या मागे लपली. जसजसा त्या माणसाच्या बुटांचा आवाज जवळ येत होता तसतसं अवनीचं हृदय भीतीने जोरजोरात धडकू लागलं होतं. आता जो कोणी दरवाजा उघडणार त्याच्या डोक्यात हा वास घालून ती तिथून पळून जाणार होती. पुढच्या क्षणाला दरवाजा उघडला आणि अवनीने पूर्ण शक्तीने समोरच्या व्यक्तीवर वार केला, पण तिचा हात वरचेवर पकडला गेला आणि दुसऱ्या क्षणाला ती समोरच्या भिंतीवर दाबली गेली. हे सगळे इतक्या लवकर झालं की अवनी त्या माणसाचा चेहरा बघू शकली नाही. ती अजूनही त्या माणसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण समोरची व्यक्ती चांगलीच ताकदवर होती. आर यू मॅड? हाऊ डेअर यू हिट मी? अनिल तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण अवनीची धडपड काही थांबत नव्हती, ज्यामुळे अनिल आणखीनच इरिटेट झाला होता. त्यांनी तिला गोल फिरवत तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडले. इनफ यू स्टुपिड गर्ल, अनिल रागात ओरडला. खरं तर ऑफिसला जाण्यापूर्वी अवनीला एकदा भेटावं म्हणून तो आउट हाऊसला आला होता, पण तिच्या समोर येण्या अगोदरच अवनीने अचानक त्याच्यावर हल्ला केला. अनिल मार्शल आर्टमध्ये पारंगत असल्यामुळे त्याने पटकन तिच्या वार चुकवला, नाही तर आज त्याचं डोकं आणि तो वास दोन्हीही फुटले असते. अवनी जी इतका वेळ सुटण्यासाठी धडपड करत होती, ती अनिलचा आवाज ऐकून एकदम शांत झाली. हा आवाज ती विसरणं शक्यच नव्हतं. तिचे दोन्हीही हात अनिलच्या हातात होते. त्याने तिला मागून घट्ट पकडल्याने तिच्या पाठीला त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श होत होता. त्याचे वाढलेले हार्टबीट्स तिला स्पष्ट जाणवत होते. आता या क्षणी ती पूर्णपणे अनिलच्या मिठीत जखडली गेली होती. आपण त्याच्या मिठीत आहोत या फिलिंगनेच तिच्या अंगावर हवासा शहारा आला. अवनीने हळूच मागे वळून बघितलं. अनिल रागात आपले वाढलेले श्वास आवरत तिच्याकडे बघत होता. त्याने तिला सोडलं तसे ती आपले दोन्ही हात सोडत त्याच्यासमोर उभी राहिली. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. त्याला इथे बघून ती खूप शॉक झाली होती. तुम्ही इथे काय करताय? आणि मी इथे कशी आले? मला काहीच का आठवत नाहीये. आधीच काल रात्री एवढं काही घडलं होतं. त्याच सकाळी स्वतःला एका अनोळखी ठिकाणी बघून घाबरलेली अवनी आता अनिलच्या अशा अचानक समोर आल्यामुळे चांगलीच सोरबोर झाली होती. त्यात तिचं डोकं खूप दुखू लागलं होतं. तिने डोक्याला हात लावला तसं तिला काहीतरी होतंय या विचाराने अनिल घाबरला. रिलॅक्स, तू इथे बस. त्याने तिच्या हाताला पकडून तिला समोरच्या सोफ्यावर बसवलं. मगाशी चिडलेला तो आता एकदम शांत झाला होता. माझं डोकं खूप दुखतंय, अवनी सारखं आपलं डोकं दाबत होती. अनिलने त्याच्या स्टाफला कॉल करून अवनीसाठी शरबत आणि ब्रेकफास्ट मागवला आणि काल डॉक्टरने दिलेली मेडिसिन अवनीला दिली. त्याने तिचा गाल बघितला. सूज उतरली होती. त्याच्या डोळ्यात अवनीबद्दल असणारी काळजी स्पष्ट दिसत होती. अवनीने कोणताही प्रश्न न विचारता मेडिसिन घेतली. शरबत पिऊन तिला थोडी तरतरी आल्यासारखी वाटू लागली. थोडा वेळ थांबून शेवटी अवनीने त्याला विचारलं, मी इथे कशी आले? म्हणजे मी काल दुसऱ्या एका ठिकाणी होते आणि त्यानंतर काल काय झालं? मला पुढचं काहीच आठवत नाहीये. ती पबमध्ये गेली होती हे सांगायला तिला कसं तरीच वाटत होतं, त्यामुळे तिने त्या जागेचं नाव सांगितलं नाही. तू काल ज्या पबमध्ये गेली होतीस तिथे एका मुलीला वाचवताना तू बेशुद्ध पडली होतीस. मी तिथेच होतो, त्यामुळे मी तुला इथे आणलं, अनिल म्हणाला. थँक्यू सो मच सर. पण ती मुलगी कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? त्या लोकांनी तिला काही केलं तर नाही ना? अवनी म्हणाली. शी इज फाईन अँड सेफ ॲट हर होम. अनिलने तिला
पडलेल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अवनीला रेवाची काळजी करताना का कुणास ठाऊक, पण त्याला मात्र खूप छान वाटत होतं. तुम्हाला कसं माहीत? म्हणजे तुम्ही तिला ओळखता का? अवनीचे प्रश्न मात्र संपता संपत नव्हते. हो, मी तिला ओळखतो, कारण तू काल जिला वाचवलंस ती माझी बहीण आहे, अनिल म्हणाला. बाप रे, या आकडूची बहीण? पण ती किती क्यूट आहे. तर मग हा आकडू असा का आहे, सतत सगळ्यांवर ओरडत असतो? अवनी मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. तितक्यात एका मेडने तिच्यासाठी ब्रेकफास्ट आणला. तू ब्रेकफास्ट कर, त्यानंतर मी तुला ड्रॉप करतो, अनिल म्हणाला. याची काहीच गरज नाही सर, मी ठीक आहे. आता मला निघायला हवं. माझी फ्रेंड माझी वाट बघत असेल. अवनी गडबडून उठली. तिच्या अंगावर अजूनही कालचेच कपडे होते आणि त्यातून दारूचा वासही येत होता. त्यामुळे तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत नाही आणि मला नकार ऐकण्याची सवय नाही, त्यामुळे चुपचाप खाली बस आणि शांतपणे ब्रेकफास्ट करायचा, समजलं? अनिलच्या आवाजात थोडा स्ट्रिक्टपणा होता. काल डॉक्टरने अवनी थोडी अशक्त असल्याचं सांगितलं होतं. त्यात काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. शांतपणे सांगून ती ऐकणार नव्हती, त्यामुळे नेहमीप्रमाणे त्याने तिला ऑर्डर दिली. झालं. परत या आकडूचा सडू मोड ऑन झाला असं वाटतं. हा आकडू कधीच बदलणार नाही. अवनीने खाली मान घालून समोरचं सँडविच संपवलं आणि त्यासोबतच मनातल्या मनात अनिलचा उद्धार करणं चालूच होता. मला आता निघायला हवं. अवनी जाण्यासाठी निघाली तसं अनिलने तिला अडवलं. वेट, आय विल ड्रॉप यू, अनिल म्हणाला. पण मला माझी स्कूटी आणायला जायचं आहे आणि त्यासाठी मला परत तिथे जावं लागेल, अवनी म्हणाली. तू तुझ्या घरी पोहोचण्याआधी तुझी स्कूटी तिथे पोहोचलेली असेल, अनिल फोनवर बोलत तिथून निघाला. तशी अवनी सुद्धा त्याच्या मागोमाग चालू लागली. अनिल ड्रायव्हरकडून कीज घेत ड्रायव्हिंग सीटवर बसला. कधीतरी त्याची इच्छा असेल तेव्हा तो स्वतः ड्रायव्हिंग करायचा. अनिल स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे नक्की कुठे बसावं हा प्रश्न अवनीला पडला होता. अनिलने हॉर्न वाजवला तशी अवनी दचकली. तिने मागचे दोन्ही दरवाजे चेक केले, पण दोन्ही लॉक असल्यामुळे तिने नाईलाजाने पुढचा दरवाजा उघडला आणि आत बसली. अनिलने अवनीकडे बघितलं. ती शांतपणे पळणारा रस्ता बघत होती. गाडीत बसल्यापासून ती त्याच्यासोबत एकही शब्द बोलत नव्हती. अवनी, मला माहीत नव्हतं की तुला माझ्यासोबत ऑफिसला यायचं आहे, अनिल म्हणाला. ऑफिस? नाही, आज तर संडे आहे आणि तुम्ही तर मला माझ्या घरी सोडणार होतात ना? अवनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली. कारण तू मला आणखी तुझा ॲड्रेस सांगितला नाहीस, अनिल म्हणाला. अवनीने अनिलला तिचा ॲड्रेस सांगितला. तसं अनिलने त्या दिशेने आपली गाडी वळवली. खरं तर त्याला तिचा ॲड्रेस माहीत होता, पण तिच्यासोबत बोलण्यासाठी त्याने काहीच माहीत नसल्याचं दाखवलं. सर, इथेच थांबवा प्लीज. माझं घर इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. मी जाईल इथून, अवनी म्हणाली. त्याची काहीच गरज नाही. नाही, मी तुला घरापर्यंत सोडतो, अनिल म्हणाला. तुम्ही जर मला घरी सोडायला आलात तर तुमची ही गाडी बघूनच सगळी माणसं जमा होतील. त्यात तिथे तुम्हाला जर कोणी ओळखलं तर उगाच प्रॉब्लेम होईल आणि लोकांना चर्चा करण्यासाठी कारण मिळेल, अवनी म्हणाली. अवनीला नक्की काय सांगायचं आहे ते अनिलला समजलं होतं. त्यांनी तिला तिच्या घरापासून थोडं लांब ड्राईव्ह केलं. थँक्यू सो मच सर फॉर एव्हरीथिंग. अवनीने सीट बेल्ट काढला आणि ती कारमधून बाहेर पडणार तोच अनिलने तिचा हात पकडून तिला आपल्या मिठीत घेतलं. अवनी, थँक्यू सो मच. तुला माहीत नाही तू रेवाला वाचवून माझ्यासाठी काय केलंस. शी इज व्हेरी प्रिशियस टू मी. तिला जर काही झालं असतं तर आय डोंट नो मी काय केलं असतं. अनिलने आजपर्यंत आपल्या मम व्यतिरिक्त कोणासोबतही आपल्या मनातलं बोलून दाखवलं नव्हतं. तो बाहेरच्या जगासमोर कितीही रूढ स्ट्रिक असला तरीही आपल्या फॅमिलीसाठी, स्पेशली रेवासाठी, आदित्य आणि मॉमसाठी खूप हळवा होता. त्याची ही सॉफ्ट साईड खूप कमी लोकांना माहीत होती. अनिलला अवनीसोबत बोलून कालपासून जाणवत असलेला अस्वस्थपणा दूर झाल्यासारखा वाटत होता. पण इथे अवनीची अवस्था मात्र खूप खराब झाली होती. त्याने अचानक मिठी मारल्यामुळे तिला कसं रिॲक्ट व्हावं काहीच कळत नव्हतं. त्याच्या भारदस्त मिठीत तिचे सेन्सेस काम करण्याचे बंद झाले होते. तो बोलत असलेला प्रत्येक शब्द तिच्या डोक्याच्या वरून जात होता. तिला फक्त जाणवत होती ती त्याची उबदार मिठी, त्याच्या हृदयाची धडधड आणि त्यामुळे तिचं हृदयसुद्धा त्याच्या हृदयाशी स्पर्धा करत असल्यासारखं तितक्याच वेगाने धडधडत होतं. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला बेचैन करू लागला होता. आज सकाळपासून दुसऱ्यांदा
ती त्याच्या मिठीत होती या विचारानेच तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. अनिलने भानावर येत अवनीला आपल्या मिठीतून दूर केलं. त्याला स्वतःच्याच वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. आजपर्यंत तो कधीच कुणाशी असा वागला नव्हता. त्याने अवनीकडे बघितलं. ती एखाद्या स्टॅच्यूसारखी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती आणि तिच्या या रिॲक्शनवर त्याला येणारं हसू त्याने मुश्किलीने रोखलं. अवनी, तुझा आज गाडीत बसूनच राहण्याचा विचार आहे का? अनिलने थोडं कडक शब्दात विचारलं. तसं अवनी पटकन भानावर आली. नाही म्हणजे मी निघते आता, अवनी म्हणाली. अवनी, काल जे काही घडलं त्याबद्दल रेवाला काहीच आठवत नाहीये. सो आय होप ही गोष्ट आपल्यातच राहील, अनिल म्हणाला. डोंट वरी सर, याबद्दल कुणालाही काही कळणार नाही, अवनी म्हणाली. अनिल अवनीला ड्रॉप करून ऑफिसला निघाला. तशी अवनी त्याच्या दूर जाणाऱ्या कारला बघत आपल्या घराच्या दिशेने निघाली. अवनी आपल्याच धुंदीत घरी पोहोचली. तिची स्कूटी नेहमीच्याच ठिकाणी पार्क केलेली होती. त्यात तिची पर्स आणि तिचा मोबाईल सुद्धा होता. तिने आपल्या जवळ असणाऱ्या चावीने दरवाजा उघडला. घरात सगळीकडे शांतता पसरली होती. अवनीने आपला डिस्चार्ज झालेला फोन चार्जिंगला लावला आणि मागे वळताच तिच्या समोर लाटणं घेऊन उभ्या असणाऱ्या प्रांजलला बघून ती खूपच घाबरली. अगं प्रांजल, घाबरले ना मी. असं कोण करतं यार? लेकराचा जीव घेशील का? अवनी म्हणाली. काल रात्री कुठे होतीस तू? तू माझा फोन का उचलला नाहीस? एक फोन करून सांगता येत नाही का? आणि तुझ्या कपड्यांमधून दारूचा वास काय येतोय? खरोखर सांग, तू कोणता कांड केला नाहीस ना? प्रांजलने तिला एका मागोमाग एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अगं माझी बुलेट ट्रेन, थांब जरा. या लेकराला जरा श्वास तर घेऊ दे. मी तुला सगळं सांगते. ये बस इथे, अवनी म्हणाली. अवनीने प्रांजलला बाजूच्या सोफ्यावर बसवलं आणि ईशाचा फोन आल्यापासून ते पब मधून तिला घरी सोडेपर्यंत सगळं काही सांगितलं. तिने प्रांजलला रेवाविषयी काही सांगणं टाळलं, कारण पुढे जे काही झालं ते सांगून तिला प्रांजलला काळजीत टाकायचं नव्हतं. ही श्रीमंत माणसं अशीच असतात. त्यांचं कधीच एका व्यक्तीसोबत राहून मन भरत नाही. आपल्या स्वार्थासाठी ते कुणाचंही आयुष्य बर्बाद करू शकतात. बरं झालं की वेळेवर ईशाला त्या मुलाचा खरा चेहरा दिसला. जर अजून उशीर झाला असता तर कदाचित तिच्यावर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ आली असती, प्रांजल म्हणाली. प्रांजलला कायम श्रीमंत लोकांचा तिरस्कार होता. तिच्या चेहऱ्यावर ईशाविषयी काळजी स्पष्ट दिसत होती, पण तिच्या बॉयफ्रेंडबद्दल देखील तितकाच राग झळकत होता. तिचे हलके पाणावलेले डोळे बघून अवनीला कसं तरीच वाटत होतं. गेल्या 7 महिन्यापासून दोघी एकत्र राहत होत्या, पण अवनीला प्रांजलबद्दल काही खास माहिती नव्हती. तिच्या मनात खूप काही दडलेलं आहे असं अवनीला नेहमीच वाटायचं. तिची फॅमिली किंवा इतर कोणी नातेवाईकांचा विषय काढल्यानंतर ती कायम अपसेट व्हायची. त्यामुळे अवनी याबाबत कधी जास्त बोलायची नाही. अवनीला तिच्याकडे असं एकटक बघताना बघून आपण जरा जास्तच बोलून गेलो की काय असं प्रांजलला वाटून गेलं. तू अशी पुतळ्यासारखी का बसली आहेस? जा आधी आंघोळ करून ये. तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्त्याला बनवते. जा लवकर. प्रांजलने अवनीला जबरदस्ती फ्रेश होण्यासाठी पाठवलं आणि ती किचनमध्ये गेली. प्रांजलने किचनमध्ये गेल्यानंतर नळ चालू करून आपल्या चेहऱ्यावर पाणी मारलं. नळाच्या पाण्याबरोबर तिच्या डोळ्यातलं पाणी तर वाहून गेलं होतं, पण मनाला झालेल्या जुन्या जखमा मात्र पुन्हा त्रास देऊ लागल्या होत्या. नाही, जे घडून गेलं पुन्हा त्याचा विचार करायचा नाही. स्वतःलाच बजावत डोळ्यातील अश्रू पुसून प्रांजल अवनीसाठी नाश्ता बनवू लागली. इकडे अनिल ऑफिसमध्ये दाखल झाला. आज त्याची अमेरिकन क्लायंटसोबत महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स होती. 2 तासात त्याचा कॉन्फरन्स कॉल आटपला. तसं अनिलने त्याची बाकी राहिलेली कामं उरकून घेतली. त्याने पीटरला कॉल केला. तसा तो अनिलच्या कॅबिनमध्ये दाखल झाला. पीटरला माहीत होतं की अनिलने त्याला कशासाठी बोलवलं आहे. बॉस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सकाळीच समर मानेच्या घरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेड पडली आहे. त्यांना याबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळे त्यांच्या घरात बराच मुद्देमाल, काही फेक डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या स्विस बँक अकाउंटचे डिटेल्स मिळाले आहेत. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणावर सक्त चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि अजय मानेच्या एका गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या कॉन्स्ट्रक्शन साईटवरून इन्स्पेक्शन कमिटीला लो क्वालिटी मटेरियल सापडल्यामुळे गव्हर्नमेंटचा मोठा प्रोजेक्ट त्यांच्या हातातून गेला आहे. ही खबर मीडियाला समजल्यामुळे पूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये त्यांचं नाव खराब झालं आहे. त्यांच्या सगळ्या इन्व्हेस्टर्सनी आपल्या इन्व्हेस्टमेंट
काढून घेतल्यामुळे त्यांचे बाकी प्रोजेक्टही ठप्प झाले आहेत. त्यांना कुठूनही मदत मिळणार नाही याची मी पूर्ण खात्री केली आहे. पीटर म्हणाला, बॉस, विवेक आणि राहुल दोघेही कोमात आहेत आणि ती मुलगी ती सुद्धा सिरियस आहे. आणि जर ते तिघे शुद्धीवर आले तरी सुद्धा ते कधीच नॉर्मल लाईफ जगू शकणार नाही याची मी पूर्ण व्यवस्था केली आहे. पीटर म्हणाला, यू मे लिव्ह नाव. अनिल हातातला पेपर वेट गोल गोल फिरवत म्हणाला. आता कुठे त्याच्या मनाला थोडी शांती मिळाली होती. त्याला आणि त्याच्या फॅमिलीला हानी पोहोचवणाऱ्या कुणालाही तो इतक्या सहजासहजी सोडणार नव्हता. फक्त एका दिवसात त्याने माने परिवाराला बर्बादीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं होतं. अनिलने पटापट आपले काही महत्त्वाचे कॉल्स अटेंड केले. त्याची नजर बाहेर रिकाम्या असलेल्या अवनीच्या खुर्चीवर पडली. तशी सकाळी त्याच्या मिठीत असणारी अवनी त्याला आठवली. तिचा मुलायम स्पर्श त्याला अजूनही त्याच्या शरीरावर जाणवत होता. सकाळी इतका वेळ सोबत असूनही त्याला तिची आठवण येत होती. अनिलला थोड्या वेळात त्याच्या एका प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन साईटवर व्हिजिटसाठी जायचं असल्यामुळे त्याने आपल्या मनातल्या विचारांवर ताबा ठेवत बाकीच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं. इकडे दुपारची जेवण आटोपून अवनी जरा निवांत बसली होती. तिचं आताच ईशासोबत बोलणं झालं होतं. ईशा आणि अखिल गेली 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे जे काही झालं ते इतक्या सहज विसरणं तिला शक्य नव्हतं. तिचा दुःखी आवाज अवनीला अस्वस्थ करून गेला. ईशा आणि अवनी अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. लहानपणापासूनच शिक्षणसुद्धा दोघींनी एकत्र केलं होतं. अखिलसुद्धा त्याच कॉलेजमध्ये 1 वर्ष त्यांचा सिनियर होता. त्याने ईशाला प्रपोज केल्यानंतर सुद्धा ईशाने सगळ्यात अगोदर अवनीला सांगितलं होतं आणि अवनीची खात्री झाल्यानंतरच ईशाने त्याला हो म्हटलं होतं. अवनी आपल्या बेस्ट फ्रेंडला असं दुःखी बघू शकत नव्हती. ती अखिलला जितकं ओळखत होती त्यावरून तो ईशाला धोका देऊ शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण ईशा खोटं बोलणार नाही हे सुद्धा तिला माहीत होतं. काल ईशा नशेत असल्यामुळे या दोघात नक्की काय झालं हे तिला पूर्णपणे माहीत नव्हतं. त्यामुळे आता तिच्याकडे एकच पर्याय होता.